हॅलो राजश्री मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेजच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव प्रसाद जवादे. आपण आत्ता आहोत असे हे कन्यादानच्या सेटवर आणि मी कार्तिक राजहंस आता आमच्या गायत्रीला व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज देणार आहे. तुम्ही तर बघितलंच असेल आता व्हॅलेंटाईन डेला मी ऑलमोस्ट तिला 100 गुलाब वगैरे दिले होते, पण एक कोणीतरी टपकलाच, त्यांनी अजून 100 गुलाब दिले. सो हे जे काय मला आवडलेलं नाही आहे कार्तिकला, आता आपण अजून एक तिला मी सरप्राईज द्यायचा प्लॅन केला आहे. बघूया आपण आता ते कितपत सक्सेसफुल होतं. आवर गायत्री कीर्तने, काय केलंस? तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेचं हे सरप्राईज आहे. व्हॅलेंटाईन डेचं हे असं सरप्राईज आहे? तुझ्या बाबांच्या नकळत मी तुला इथं घेऊन आलो आहे, कारण मला तुला व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज द्यायचं होतं. अँड दिस इज द सरप्राईज. सो मला अशी खूप इच्छा आहे की तू इथे बसावंस. आणि फक्त एवढंच सरप्राईज नाही आहे, मी अजून काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आहे तुझ्यासाठी. फक्त ते आता हळूहळू उघडणार आहे हे सरप्राईज. पण त्याआधी मला तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की कार्तिक बद्दल तुझं काय म्हणणं आहे. कार्तिक बद्दल आता माझं असं म्हणणं आहे की कार्तिक हा माझ्या बाबांना काही तसा आवडतो. कार्तिक गायत्रीला खूप आवडतो. नाही, कार्तिक गायत्रीला आवडत नाही. कार्तिक इज अ नाईस बॉय, बट नाही, गायत्रीला नाही आवडत कार्तिक. ओके, सो मग आता व्हॅलेंटाईन डेला जे कार्तिकने तुला 100 गुलाब वगैरे दिलेले आहेत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. आता त्याने 100 गुलाब वगैरे दिलेत, ते ठीक आहे सगळ्या गोष्टी, ओके फाईन, पण ती सगळी पावडगिरी आहे असं मला वाटतं. म्हणजे काय 100? मग तू ते 100 गुलाब घेऊन घरी जाऊन काय करणार आहेस? म्हणजे ते 100 गुलाब तू कोणाला देणार आहे? घरी जाऊन मी छान ठेवीन ते आणि बाबांना सांगेन ना. बेसिकली बाबांना आवडत नाही कार्तिक. एक्झॅक्टली, म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की आयुष्यात एवढं अनरोमॅन्टिक कोणीच नसू शकतं की एका मुलाने एका मुलीला 100 गुलाब दिलेले आहेत आणि ती मुलगी ते 100 गुलाब घेऊन तिच्या घरी जाऊन बाबांना देते. असं म्हणजे काय तुझा म्हणजे बाबांना जर ती एखादी गोष्ट आवडत नाहीये जे तू आवडत नाहीस आणि एकतर तू आगाऊपणा केलायस बाबांच्या समोर जाऊन, तर नाही, म्हणजे मला नाही आवडत. तू हे लक्षात ठेव, कळलं ना? फाईन. या वर्षातला तुझा व्हॅलेंटाईन कोण आहे? म्हणजे गायत्री कीर्तनेचा व्हॅलेंटाईन कोण आहे? प्लीज डोंट से दिस सदाशिव कीर्तने, प्लीज प्लीज प्लीज. तुला कळलेलं आहे माझा व्हॅलेंटाईन कोण आहे ते. ते माझे आयुष्यभर व्हॅलेंटाईन आहेत, माझे बाबा. बास, अजून कोणी नाहीये. हे असं नसतं, म्हणजे मी एवढे जीवतोड मेहनत करतोय. तुला अजून मेहनत करायला लागेल, कळलं त्याच्यासाठी. त्यात तिच्या दोन्ही मैत्रिणी वगैरे पण मला मदत करतायत, पण काही होत नाही आयुष्यात. हरकत नाही, माझ्याकडे एक खूप माइंड ब्लोईंग सरप्राईज आहे आणि जे मी तिच्यासाठी आणलेलं आहे. काय आता हे फक्त रिकामं आहे. याला मी खूप मला जमणार आहे. तू काळजी नको करू, मला सगळ्या गोष्टी जमणार आहे हळूहळू. फक्त तू तोपर्यंत या फुग्यांशी खेळावं असं मला वाटतंय. सो मिस गायत्री कीर्तने, भलेही तुम्ही तुमचे ते मी दिलेले 100 रोजेस तुम्ही तुमच्या वडिलांना दिले, स्टिल ये वादा है हमारा, न छोड़ेंगे कभी साथ तुम्हारा, जो हो गए खफा हमसे ले आएंगे पकड़कर हाथ तुम्हारा. एंड दिस इज फॉर यू. आणि गायत्री कीर्तने, आयुष्यात तुला कधी कोणी रोजेस दिलेले नसतील, सो प्लीज हे ऍक्सेप्ट कर चुपचाप. विचार करते ह्याच्यावरती. अरे यार, इथं रोजेस किती द्यायचे? ठीक आहे, ओके ओके ओके. हे फक्त एक सरप्राईज होतं. अजून एक सरप्राईज तुझी वाट बघताय. आता व्हॅलेंटाईन डे बद्दल आता हा काहीतरी करतो. कार्तिकला जमतंय की नाही हे बघूयात आपण. कम, तुला जमतंय का रे? काय करतोस तू? मी स्वतः कार्तिक राजहंसने कापून आणलेले हार्ट्स आहेत. सासरा असा भेटलेला आहे की जो इतका खडूस पण नाही म्हणता येणार, पण अति प्रेम करणार आहे. म्हणजे माझ्यापेक्षा म्हणूच नकोस माझ्या समोर तरी. माझ्यापेक्षा प्रेम करणारा एक सासरा मिळालाय तुला. नाही, तुला नाही ऍक्च्युली, मला. तर त्याला पटवायचं ऍक्च्युली
हे सगळी मेहनत माझी गायत्री कीर्तनेसाठी नाहीच आहे, ही सगळी मेहनत त्या सदाशिव कीर्तनेसाठीच आहे. मला असं वाटलं होतं आतापर्यंत की फक्त 100 गुलाब वगैरे 100 गुलाब देऊन म्हणजे कष्ट घ्यावे लागतात स्वतःला, एखाद्याला पैसे दिले की तो आपला गुलाब आणून देतो, किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलं तर तिथलं बिल भरता येतं वगैरे, असं करून सगळं आयुष्यात पैशानी नसतं होत काही करा. खऱ्या अर्थाने मला कळलंय की पैशाने विकत घेता येत नाही बऱ्याच गोष्टी, खूप घाम गाळावं लागतात. प्रत्यक्षात तू घाम गाळतो असे दिसतंय मला. आयुष्यात अमाप पैसा होता माझ्याकडे, गाडी घोडा सगळं होतं, खूप मुली मागे होत्या, तरी पण कधी मी एवढी मेहनत केली नाही जेवढी मी गायत्री कीर्तनेसाठी करतो. हे जर का तिने मला ॲक्सेप्ट केलं नाही तर तरी मी प्रयत्न करत राहीन. असं नाही आहे मी प्रयत्न करणार नाही, पण प्लीज माझ्यातर्फे तुम्हालासुद्धा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ॲटलिस्ट हे ग्रीटिंग कार्ड बघून, म्हणजे मी जितकी मेहनत केली आहे त्याप्रमाणे हे ग्रीटिंग कार्ड बघून तिने ते मला ॲक्सेप्ट करावं. तिने ग्रीटिंग कार्ड ॲटलिस्ट ॲक्सेप्ट करावं तरी खूप आहे. लेट्स सी. काय आहे मुळात की मला एक गोष्ट कळलेली आहे की गायत्री ही कार्तिकच्या प्रेमात आहे किंवा नाही आहे, ओके वॉट एव्हर, पण ॲटलिस्ट ती त्या सनकीमुळे, म्हणजे तिचे जे वडील आहेत सनकी, सदाशिव नरहरी कीर्तने, ती त्यांच्या प्रेमात जास्त असल्यामुळे तिला माझं प्रेम दिसत नाही आहे. सो म्हणून मी पहिल्याच पेजवर लिहिलेलं आहे, प्लीज 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 ब्रेक सनकीज हार्ट. आणि हे त्याला कळत नाहीये कार्तिकला की सनकीज हार्ट ब्रेक करून मी कार्तिक बरोबर नाही होऊ शकत की नाही. सी दिस इज माय फर्स्ट स्टेज ऑफ लव्ह, ओके, मे ॲटलिस्ट विथ यू, बट स्टील. तर बघूया ना आपण आता काय होतं तर. आणि ऑन द नेक्स्ट पेज आय हॅव रिटन विल यू मॅरी मी, आणि हे प्रश्नचिन्ह आहेत हे सगळे, आणि हा हात आहे जो मी असा जोडलेला आहे असं प्लीज कन्सिडर करावा. मी कधी आयुष्यात ड्रॉइंग काय असं कधी क्राफ्टवर वगैरे आयुष्यात जमलेलं नाही मला, पण हा त्या मोबाईलमध्ये जे सोशल नेटवर्कचे मेसेजेस असतात त्याच्यामधला हा हात आहे. दिस इज द हँड, ओके. म्हणजे आयुष्यात ग्रीटिंग कार्ड द्या आणि ते ग्रीटिंग कार्ड समजूनही सांगा, असं एक आगळं वेगळं प्रेम आहे माझं तिच्यावर. सर काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? तर माझं असं म्हणणं आहे की कार्तिक, हे जे काही तू कष्ट घेतोयस मला पटवण्यासाठी किंवा माझं मन जिंकण्यासाठी वगैरे, तर ही एक चांगली गोष्ट आहे, पण एक लक्षात ठेव की तुला अजून मेहनत घ्यावी लागेल, कारण हे सनकीज हार्ट ब्रेक करून वगैरे मी काही तुझ्याजवळ येऊ शकत नाही, तुझ्यापाशी येऊ शकत नाही. तुला अजून थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, आणि विल यू मॅरी मी वगैरे जे काही आहे तर तुला अजून थोडे कष्ट घ्यावे लागतील. हे खूप छान केलंयस, थँक्यू मी म्हणली. आणि मला माहीत होतं की तू असं काहीतरी करशील. आता रोज डेला जे तू मला 100 गुलाब वगैरे दिलेस, तर व्हॅलेंटाईन्स डे आल्यावरती म्हटल्यावरती म्हणलं काहीतरी हा करणार, आणि मला पिऊ आणि मैत्रिणी पण सांगितलं होतं. सो तर मी तुझ्यासाठी पण एक काहीतरी गोष्ट आणली आहे. हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. हा आनंद मी कसा व्यक्त करू मला सांगता येत नाही. आज आत्ता आपल्या या क्षणी तुमच्या समोर गायत्री कीर्तने मला काहीतरी देणार आहे. ओ माय, मला पॉज करून तुझ्यासाठी मी दिलेलं नाही. ओ माय गॉड, हे तुझ्यासाठी त्यांनी दिलेलं आहे, मी नाही, हे त्यांनी दिलं. 4 वेळा ही मला म्हणते की मी नाही दिलंय, त्यांनी दिलंय, मी नाही दिलंय, म्हणजे हे नक्की तूच दिलेलं आहेस. हे मैत्री आणि पिऊनी फोर्स केला म्हणून मी दिलंय. ओके, त्या दोघींनी कॉन्ट्रीब्युशन 20-20 रुपये काढून 40 रुपयाचा हा बुके दिलाय का? कार्तिक कीर्तने, कार्तिक कीर्तने, तिच्या कार्तिक कीर्तनेमध्ये कार्तिक दिसतंय तुला. कार्तिक ऐक जरा, सगळ्या गोष्टी पैशात नसतात. हे जे काही तू केलंयस ना, हे जरी तू प्लीज ब्रेक सनकीज हार्ट वगैरे लिहिलं असलंस तरी हे खूप गोड आहे, कारण हे तू स्वतः केलेलं आहेस. ओके, त्याची किंमत असते जरा. थँक्यू. सतत पैशात मोजू नकोस. नाही पैशात मोजणार, बट हे खरंच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. 40 रुपयाचं जरी असलं तरी
हा मुलगा नाही सुधारणार कधी सुद्धा. आणि ह्याच्यासाठी तिला एक छान गोड कविता आहे. गायत्री, दिस इज फॉर यू. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. कैसे बताऊं ये जो तुम्हारा रूप है, ये जिंदगी की धूप है. चंदन सा तरशा है बदन, बहती है जिसमें एक अगन. ये शौकिया ये मस्तियां तुमको हवाओं से मिली, जुल्फे घटाओं से मिली. आंखों को झीले मिल गए, चेहरे में सिमटी चांदनी. आवाज में है रागिनी, शीशे के जैसा रूप है, नदियों की जैसी चाल है, कलियों के जैसा अंग है, क्या हुस्न है क्या हाल है. ये जिस्म की बेताबियां जैसे हजारों तितलियां, बाहों की ये गोलाइयां, आंचल में है परछाइयां. ये नगरियां है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिल ये बेताब की. कैसे बताऊं. दिस इज ओनली फॉर यू. आणि यस हो. एवढी सुंदर कविता म्हणून सुद्धा ही मुलगी मला काही होकार देत नाहीये, नकार देत नाहीये, नुसतीच हसतीये. बरं, तिच्या मनात आहे, लाडू फुटतायत, पण हे जे काय कीर्तने महाराज आहे ते काही ऐकत नाहीये. प्लीज मला यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. तुमचे व्ह्यूज, तुमचे कॉमेंट्स या व्हिडिओच्या खाली द्या. आणि प्लीज हिला सांगा काहीतरी. प्लीज हिला सांगा. एवढा मोठा कार्तिक राजहंस तिच्या मागे लागलाय, एवढ्या प्रेमाने मी कविता म्हटली, काही ऐकत नाही. प्लीज प्लीज प्लीज. नाही सुधारणारच ना तू कधीही. गायत्री कीर्तने, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ओके, नाव आय हॅव टू. हॅपी फ्रेंडशिप डे नको म्हणू. ओके, एनिवेज, थँक्स फॉर दिस व्हॅलेंटाईन. वन्स अगेन विश यू अ व्हेरी 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 हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. कार्तिक राजहंस, व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. राजची मराठीच्या सगळ्या व्ह्युअर्सना कार्तिक राजहंस कडून आणि मी गायत्री सदाशिव कीर्तने हिच्याकडून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.